हॅलो, कसे आहात सगळे? तर मी आज नवीन रेसिपी ट्राय केली आहे आणि शौर्यला खूप आवडली रेसिपी. तर इथे मी रवा ढोकळा बनवला आहे. म्हणजेच याला मी सर्व्ह केले शेजवान चटणीसोबत. तर तुम्ही ह्याच्यासोबत चटणीही बनवू शकता. मी इथे 1 वाटी रवा घेतला, त्याच वाटीने मी अर्धा वाटी दही घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याला मी 1-5 मिनिटासाठी साईडला ठेवलं. त्यानंतर बघा तुम्ही रवा चांगला फुगलेला होता आणि त्यानंतर मिक्सरमधनं हा रवा पेस्ट आहे ती काढून घेतली. थोडंसं पाणी पण टाकलं होतं मी. त्याच्यानंतर अर्धा चमचा मी इथे इनो टाकले आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यातच मी मीठ टाकलं होतं आणि मी असं प्लेटामध्ये काढून घेतलं होतं तेल लावून त्याला. जसं मी वाफवून घेणार आहे ह्याला एक 10 मिनिटात हे रेडी होतं. 10 मिनिटांनी मी इथं बघितलं, चेक केलं तर झालं होतं. त्यानंतर मी इथे फोडणीसाठी 2 चमचे तेल घेतले आणि जिरे, मोहरी आणि हिंग टाकले. तुम्ही इथे हिरवी मिरची किंवा आणि ते कढीपत्ता, कोथिंबीर पण ॲड करू शकता. तर ह्याच्यामध्ये मी हिंग पावडर टाकली आणि इथं मी थोडंसं भुरभुरतीये लाल तिखट, कारण शौर्यला खूप तिखट तो खात नाही. तर असं भुरभुरलं आणि त्यानंतर मी ही फोडणीचं जे तेल आहे ते याच्यावरती टाकून घेतलं आणि प्रॉपर चमच्याने मी सगळीकडे त्याला पसरवलं आणि मी ह्याचे काप करून घेतले. तर रेडी आहे आपली साधीसुधी डिश म्हणजेच रवा ढोकळा आणि काप करून घेतल्यानंतर मी ते सर्व्ह केले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.